बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा धर्म स्वीकारला आणि धर्म स्वीकारल्यानंतर एक विशेष गोष्ट बाबासाहेबांनी केली। 2500 वर्षापूर्वी जेव्हा एखादा व्यक्ती बुद्धांच्या संपर्कात यायचा, बुद्धांशी भेटायचा, बुद्धांशी चर्चा करायचा आणि त्याला जेव्हा असं वाटेल की बुद्धांचा विचार मला पटलेला आहे, तर त्यावेळेला तो काय करायचा की मला तुम्ही तुमचा उपासक म्हणून स्वीकार करा, मरेपर्यंत मी तुमचा उपासक आहे असं म्हणायचा आणि तो उपासक व्हायचा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि। एवढ्या 3 गोष्टी केल्या की तो उपासक व्हायचा। बाबासाहेबांनी एक विशेष गोष्ट केली। ती गोष्ट काय होती तर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली विजयादशमीच्या दिवशी 22 प्रतिज्ञा आपल्याला दिल्या आणि त्या 22 प्रतिज्ञांचं पालन करणं, त्या 22 प्रतिज्ञा ग्रहण करून पुन्हा 3 रत्नांना शरण गेल्यानंतर एखादा व्यक्ती बौद्ध होतो, ही आंबेडकरी विचारधारा आहे। म्हणजे की बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातला बौद्ध कसा आहे तर तो 22 प्रतिज्ञांचं पालन करणार आहे। त्यामध्ये एक प्रतिज्ञा अशी आहे, आजचा जो विषय आहे प्रज्ञाशील आणि करुणा, त्यामध्ये एक प्रतिज्ञा आहे साधारणतः 18व्या नंबरची, प्रज्ञाशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविले। म्हणजे आपलं जीवन चालवायचं आहे, काय घेऊन चालवायचं आहे तर प्रज्ञाशील आणि करुणा ही 3 तत्व घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। बुद्धांचा मार्ग आपण पाहिला, तुम्ही अष्टांगिक मार्ग मागच्या वेळेला पाहिलेला आहे, तर त्यामध्ये काय सांगितलंय, शील, समाधी आणि प्रज्ञा किंवा प्रज्ञाशील आणि समाधी। तर बाबासाहेबांची मांडणी कशी दिसते आपल्याला, प्रज्ञाशील आणि करुणा। करुणा बाबासाहेबांनी महत्वाचं तत्व इथं मानलं गेलंय। तर या 3 गोष्टींची थोडीशी माहिती आपण या आज घेणार आहे। तर पहिला जो विषय आहे आपला तर तो आहे प्रज्ञा। प्रज्ञा कशाला म्हटलं जातं, प्रज्ञा म्हणजे विशेष ज्ञान, प्रज्ञा म्हणजे विविध अंगांनी घेतलेलं ज्ञान, प्रज्ञा म्हणजे आपल्या अस्तित्वाचं ज्ञान, त्याला म्हटलं जातं प्रज्ञा। प्रत्यक्ष ज्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला होतं त्याला आपण म्हणतो प्रज्ञा। एकदा काय झालेलं असतं, एका दरबारामध्ये एक राजा बसलेला असतो आणि तो राजा जनतेला काही संदेश द्यायचा म्हणून तो एक प्रयोग करतो। जन्मानं अंध असलेले अशी 7 लोक तो बोलवतो। जन्माने अंध म्हणजे अपघातानं डोळा गेलाय असा नाही, जन्मताच जे अंध आहेत अशा एक 7 लोकांना ते बोलवतात आणि एक हत्ती दरबारामध्ये आणतात आणि त्या लोकांना ते सांगतात की हत्ती कसा आहे ते तुम्ही मला सांगा। मग ते आता जन्माने अंध आहेत, ते हत्ती ओळखणार कसा, तर ते स्पर्शानं सगळ्या गोष्टी ओळखत असतात किंवा आवाजानंच त्या गोष्टी ओळखत असतात। हत्तीचा आवाजानं ते हत्ती ओळखतील। मग राजानं काय विचार दिलाय की हत्ती कसा आहे, त्याचं रूप कसं आहे ते मला सांगा। मग हे काय करतात, ते हत्तीजवळ जातात आणि हत्तीला स्पर्श करून बघतात। मग कानाला जो धरतो आंधळा तो काय म्हणतो, हत्ती सुपासारखा आहे, हत्ती म्हणजे सुपासारखा आकार आहे हत्तीचा। सोंडेला जो धरतो तो म्हणतो हत्ती म्हणजे हत्तीचा आकार सापासारखा असतोय। पायाला जो धरतो तो म्हणतो हत्ती खांबासारखा असतो। शेपटीला जो धरतो त्याला असं वाटतं की ते झाडूसारखा तो हत्ती आहे। पोटाला पाठीला जो हात लावतो त्याला असं वाटतं की हत्ती कसा आहे, भिंतीसारखा हत्ती आहे। म्हणजे ह्या वेगवेगळ्या लोकांची मतं जे आहेत, म्हणजे हत्ती एकच आहे पण हे वेगवेगळे लोक हत्तीला वेगळं समजत आहेत। कोण म्हणतो सुपासारखा, कोण म्हणतो भिंतीसारखा, कोण म्हणतो खांबासारखा, कोण म्हणतो सापासारखा। हे असं का झालं, त्यांना दृष्टी नसल्यामुळं। तर तो राजा कोण असतो, तो राजा बोधिसत्व असतो। तो म्हणतो की लोकांची स्थिती अशीच आहे की लोकांना दृष्टी नसल्यामुळं, सम्यक दृष्टी नसल्यामुळं, प्रज्ञा नसल्यामुळं लोकांना समजत नाही की सत्य काय आहे आणि त्या सत्याकडे भगवान बुद्धांनी आपल्याला घेऊन गेले। अतिशय महत्वाची बौद्ध धर्मातली गोष्ट आहे, प्रज्ञेची प्राप्ती आपल्याला होणं आवश्यक आहे। आणि आपण जेव्हा अष्टांगिक मार्ग पाहतो त्या अष्टांगिक मार्गामध्ये सुरुवातीची 2 अंग जी आहेत, एक पहिलं काय आहे सम्मा दिठ्ठी, सम्यक दृष्टी, आणि दुसरं अंग आहे सम्मा संकल्पो, सम्यक संकल्प। या 2 गोष्टी काय आहेत, या 2 गोष्टी प्रज्ञेच्या अंगामध्ये समाविष्ट केले। मग सम्यक दृष्टी काय आहे तर सम्यक दृष्टी आहे दुःखाचं ज्ञान होणं, दुःख काय आहे याचं ज्ञान होणं, दुःखाच्या कारणांचं ज्ञान होणं। तिसरी गोष्ट काय आहे, दुःख संपतं, दुःख निरोधाचं ज्ञान होणं, आणि चौथी गोष्ट आहे दुःख निरोध होतो त्याच्या मार्गाचं ज्ञान होणं, म्हणजे अष्टांगिक मार्गाचं ज्ञान होणं, याला म्हटलं गेले सम्यक दृष्टी। मग दुःख काय आहे, आपला जन्म झाला की
नंतर त्याला काय होतं, आनंद वाटतोय काय, कुणाला ताप आला, हो हो मला ताप आलाय, खूप मजा वाटत आहे, माझं डोकं दुखत आहे, मजा वाटत आहे. आजार पण दुःखकारक आहे बुद्धांनी सांगितलं. आणि आपलं वय क्षणोक्षणी वाढत जातं. आपल्याला असं वाटतं की मी कधी म्हातारा होणारच नाही, मी कधी मरणारच नाही. पण काळ कोणासाठी थांबत नाही. आपण पाठीमागचे आपले फोटो, मागच्या महिन्यातले जरी फोटो मोबाईलवरती ओपन करून पाहिले तरी मागच्या महिन्यामधले आपण आणि आजचे आपण फरक असतो. वर्षभरा पाठीमागचे पाहिले तर आपण वेगळेच असतो, 10 वर्षापूर्वीचे पाहिले तर आणखीच वेगळे असतो. आपण क्षणाक्षणाला काय करत आहे, आपलं वय वाढत आहे, आपण म्हातारपणाकडे, मृत्यूकडे जात आहे, याचं ज्ञान होणं हे दुःखकारक आहे. म्हातारपण येणं दुःखकारक आहे. म्हातारपणामध्ये काय होतंय, शरीर सगळं क्षीण होतंय, वेगवेगळ्या आजाराने आपण ग्रासले जातोय. उठताना उठू वाटत नाही, बसताना बसू वाटत नाही, झोप लागत नाही, अन्न पचत नाही आणि आजारांचं घर बनतं. बुद्धाने म्हटले म्हातारपण दुःखकारक आहे, त्यानंतर मृत्यू दुःखकारक आहे. पुढे बुद्ध म्हणतायत ह्या झाल्या शारीरिक गोष्टी, ह्या आपल्याला टाळता येत नाही. पुढे असं बुद्ध म्हणतात की अप्रिय गोष्टीचा संपर्क, एखादी आपली वस्तू, नको असलेली वस्तू आपल्या हातामध्ये आली, आपल्याला दुःख होतं. आपल्याला कारलं खा वाटते का, नाही, अप्रिय चव आहे आणि कारल्याची भाजीच आपल्या आईनं तयार केली तर आपल्याला दुःख होतं. आपल्या मनामध्ये आपल्याला विचार करायचा नाही, आपल्या जुन्या काही गोष्टी आपल्याला अशा आठवून त्रास द्यायला लागतात. त्या अप्रिय गोष्टी स्पर्श झाला तर शरीराला काय होतं, ते अप्रिय संवेदना आपल्याला नको होते. बुद्धाने काय म्हटलं, अप्रिय गोष्टींचा संपर्क येणं म्हणजे दुःखकारक आहे. प्रिय गोष्टी निघून जाणं, प्रिय व्यक्ती गेला, प्रिय वस्तू निघून गेली, काही चोरीला गेली, किंवा आपल्याला वाटतं आपलं तारुण्य प्रिय आहे पण ते निघून जातं, केस पिकायला लागतात, लोक दुःखी होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात, आपल्याला दुःख होतं का, तर आपली जी गोष्ट आहे ती निघून चाललेली आहे. त्याला बुद्धाने म्हटलं प्रिय गोष्टीचा वियोग होणं दुःखकारक आहे. प्रिय चव गेली, प्रिय रस गेला, प्रिय रूप आकृती निघून गेली. आणि त्यानंतर ते म्हणतात मनासारख्या गोष्टी न होणं म्हणजे दुःखकारक आहे. आपल्या मनात आपण काहीतरी ठरवतो की मी असाच असलो पाहिजे, माझी प्रगती झाली पाहिजे, माझी भरभराट झाली पाहिजे, मी कधीही म्हातारा नाही झालो पाहिजे, मी कधीही मृत्यू मला नाही आला पाहिजे. पण या गोष्टी आपल्या मनाच्या होत नाहीत. म्हणून म्हणतात बुद्ध, मनाविरुद्ध गोष्टी घडतात म्हणून हे दुःखकारक आहे. आणि संक्षेपात बुद्ध म्हणतात हे 5 स्कंद जे आहेत, म्हणजे शरीर आणि मन हे 5 घटकांनी बनलेलं आहे, त्याला मी म्हणणं, माझं म्हणणं हे दुःखकारक आहे. मग हे दुःख उत्पन्न का होतं, तर तृष्णेनं दुःख उत्पन्न होतं. आपण एखादी वस्तू पाहिली तर कॅमेऱ्यानं जसं आपण फोटो काढतो तसं आपण ते पाहून सोडून देत नाही, ते आपण पकडून ठेवतो. ही गोष्ट मला पाहिजे, ते मिळवण्यासाठी आपण विचार करत बसतो, चिंता करत बसतो आणि ती गोष्ट आपण मिळवतो. ती मिळवल्यानंतर पण ती टिकली पाहिजे म्हणून त्याच्या मागं लागतो. ती समजा चुकून एखादी वस्तू फुटली तरी आपण दुःखी होतो. तृष्णा उत्पन्न झाली की समजा दुःख उत्पन्न झालं. आणि त्याच्या उलटी बाजू बरोबर द्वेष, एखादी गोष्ट नाही मिळाली की आपल्याला द्वेष उत्पन्न होतो. मग हे लोभ आणि द्वेष हे तृष्णेचे 2 घटक आहेत. जिथं जिथं आपल्याला काही गोष्टी आवडतात तिथं तिथं तृष्णा उत्पन्न होते, हाव उत्पन्न होते. हा उत्पन्न झाले की तिथं दुःख उत्पन्न झालंच. मग ही तृष्णा संपणं हे 3रं आर्यसत्य बुद्धांनी सांगितलं. तृष्णेचा अंत करा म्हणजे दुःखाचा अंत होतो. आणि मग तो अंत कशानं होईल, तर अष्टांगिक मार्गावरून चालून गेल्यानंतर तो अंत होईल. म्हणून सम्यक दृष्टी आणि त्यानंतर आहे सम्यक संकल्प. संकल्प कशाचा, की आता मी हिंसा करणार नाही, जगात काही घडो मी हिंसा करणार नाही. आता मी लोभामध्ये पडणार नाही, निष्क्रमणाचा तो संकल्प करतो. 3री गोष्ट, मी कुणाला त्रास देणार नाही, विहिंसा संकल्प तो करतो. व्यापार संकल्प करतो. अविहिंसा म्हणजे हिंसा कुणाची करणार नाही, क्रूरता कुणासोबत मी बाळगणार नाही आणि मी लोभामध्ये पडणार नाही, अशा प्रकारचा संकल्प करतो. नाहीतर सर्वसामान्य माणसं कशी असतात, मिथ्या संकल्पात असतात. त्यांना असं वाटतं याला मारावं, त्याला शिव्या द्याव्या, त्याला ठार करावं, त्याला लुबाडावं, त्याचा तोटा करावा, त्याची बदनामी करावी. पण इथं सम्यक दृष्टी ज्याला प्राप्त होते त्याला काय समजतं, अरे आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे, आपण या न त्या कारणानं मरणार आहे. मरतात की नाही लोक, चांगली चांगली लोक ऍक्सिडेंटमध्ये मरतायत, कोरोनामध्ये मरतायत, ठेस लागून मरतायत. पूर्वी म्हातारहून लोक मरायचे, आता ती स्थिती राहिलेली नाही, अटॅक येतोय, लोक मरतात. नवजात मुलं, बाळाचा जन्म होतोय, बाळ घरी येईपर्यंत त्याचा मृत्यू होतोय, कधी कधी आईच्या पोटातच मृत्यू होतोय. हे ज्याला समजतं त्या व्यक्तीच्या लक्षात येतं, अरे आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे म्हणून आपण चुकीच्या गोष्टी करता कामा नये.
सम्यक संकल्प करतो की मी चांगल्या मार्गाने जाणार, ही आहे सम्यक दृष्टी बुद्धांनी सांगितलेली. त्यानंतर काय आहे, 4 आर्य सत्य सांगितली. मग ही सम्यक दृष्टी विकसित कशी होते, आपल्यामध्ये ही दृष्टी कशी आणायची, तर त्याच्यासाठी बुद्धांनी पुन्हा 2 गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट सांगितली की बुद्ध म्हणतायत की तुम्ही इतरांच्याकडून ज्ञान ग्रहण करा, इतरांचं ऐका. इतरांचं म्हणजे कोणाचं, बुद्धवाणी तुम्ही ऐका. एक तर बुद्धांचं ऐका किंवा बुद्धांच्या शिष्यांचं ऐका. आज आपल्याकडे बुद्धही नाहीत आणि बुद्धांचे शिष्यही नाहीत. ती 2500 वर्षापूर्वी ते निघून गेले. मग आज काय आपल्याकडे आहे, तर बुद्धांनी जे उपदेश दिले ते उपदेश ग्रंथांमध्ये साठवलेले आहेत. बाबासाहेबांनी त्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून एक सुंदर ग्रंथ बुद्धांनी त्याचा धम्म आपल्याला दिला. त्यातले उपदेश आपण ऐकले पाहिजेत, त्यानं सम्यक दृष्टी उत्पन्न होईल. आणखी काय, जे काही आपण ऐकलेलं आहे त्याच्यावरती योग्य चिंतन मनन केलं पाहिजे. मी पहिली गोष्ट सांगितली परतो घोषो, दुसऱ्याचा आवाज ऐका. आणि दुसरी गोष्ट सांगितली योनिसो मनसिकार करा, म्हणजे मुळात जाऊन त्या गोष्टीचा शोध तुम्ही घ्या. त्या 2 गोष्टी आपण केले की आपल्याला प्रज्ञा उत्पन्न होते. व्यवहारातून बघा ना, एखादी गोष्ट मन लावून आपण त्याच्या मुळाशी गेलो की प्रश्न सुटतात की नाही, प्रश्न सुटतात. एखाद्याचा गणित विषय सुटत नाही, समजा 10वीत नापास झाला, पण त्यानं मुळात जाऊन विचार केला ना की अरे मला मी का सुटत नाही, मी का नापास होतोय. मग तो शोध घेतल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये येतं की आपलं गुणाकारच आपला कच्चा आहे. मग गुणाकार का कच्चा आहे, तर मग आपल्याला व्यवस्थित पाढे येत नाहीत. मग तो पाढे तयार करतो, मग गुणाकार शिकतो, मग तो परीक्षेत येतो. मुळात जाऊन विचार केल्यामुळे आपले प्रश्न सुटतात. मग बुद्धांनी सांगितलं प्रज्ञाप्राप्तीसाठी धम्म ऐका आणि त्या धम्माचं चिंतन मनन करा. ही गोष्ट बुद्धांनी सांगितली. आणि पुढे ते काय म्हणतायत, प्रज्ञेचे 3 प्रकार सांगितले बुद्धांनी. एक प्रज्ञा आपल्यामध्ये उत्पन्न अशी होते की तिला म्हटलं गेलं श्रुतमय प्रज्ञा, म्हणजे दुसऱ्याकडून ऐकून तुम्हाला ज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे समजा मी आता तुम्हाला उपदेश करत आहे, तर हे उपदेश ऐकताना तुमच्यामध्ये ज्ञान उत्पन्न होतं. अरे होय, खरोखर जीवन हे दुःखानं भरलेलं आहे, पण या दुःखाला कारण पण आहे आणि ते दुःख नष्ट पण होतं. मग हे ज्ञान उत्पन्न झालं ना तुमच्यामध्ये, पूर्वी जे नव्हतं ते. त्यानंतर दुसरी गोष्ट, हे ऐकल्यानंतर किंवा ग्रंथामध्ये वाचल्यानंतर आपण काय करतो, त्याच्यावरती चिंतन मनन करतो, स्वतःचं चिंतन मनन. अरे हे सरांनी सांगितलं ही गोष्ट बरोबर आहे का, ही गोष्ट चुकीची आहे का, किंवा ही गोष्ट अशी सांगितलेली आहे तर त्याच्यामध्ये काय बारकावा आहे का, पुस्तकामध्ये सांगितले ते जर आपण करून बघूया का. मग हे काय आहे, याला काय म्हटलं जातं, आपण चिंतन करतो, चिंतन मनन करतो, त्याला म्हटलंय चिंतनमय प्रज्ञा. म्हणजे ऐकून ज्ञान उत्पन्न होतं, त्यानंतर आपण त्यावरती चिंतन करून ज्ञान उत्पन्न होतं. आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञान आहे ते त्याच्या पुढचं, ते स्वतः जेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव होतो त्याला म्हटलं जातं की भावनामय प्रज्ञा. म्हणजे प्रत्यक्ष आपण प्रज्ञावान बनलो. एक उदाहरण तुम्हाला देतो. एखाद्या आपल्याला भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यानंतर आपण एका रेस्टॉरंटमध्ये जातो. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तिथं आपण नाव वाचतो की इथं कोल्हापुरी मिसळ मिळेल, मुंबई वडा मिळेल, किंवा आपण चांगले पदार्थ लोणी डोसा मिळेल, असं ते वाचतो. त्यानंतर आपण टेबलवरती जाऊन बसतो. बसल्यावरती तिथं वेटर येतो ना, आपल्याला मेनू कार्ड देतो ना, तो हे घ्या म्हणून साहेब तुम्हाला काय पाहिजे. मग तिथं आपण वाचतो कोल्ड कॉफी, हॉट कॉफी किंवा बर्फी, मिसळीचे वेगवेगळे प्रकार, डोश्याचे वेगवेगळे प्रकार. आणि आपल्याला ते वाचून ज्ञान उत्पन्न होते, अरे इथं खूप चांगलं मिळतं. मग ते वाचलं, त्याला म्हणायचं श्रुतमय प्रज्ञा. त्यानंतर आपण तिथं बसल्याबरोबर ऑर्डर देतो की आता तुम्ही काय करा, आमच्यासाठी एक लोणी डोसा द्या दोघांसाठी. मग ती ऑर्डर घेऊन तो जातो आणायला गेल्यानंतर काय होतंय, आपण तिथं बसल्यानंतर तिथं आपल्या बाजूला पण काही टेबलवर लोक खात बसलेले आहेत, त्यांच्याकडे आपण पाहतो आणि आपण चिंतन करतो, अरे हे हॉटेल इतकं सुंदर, रेस्टॉरंट इतकं स्वच्छ आहे, सुंदर आहे, इथं गर्दी पण खूप आहे आणि लोक खाताना त्यांच्या चेहऱ्यावरती काय आनंद आहे. याचा अर्थ तिथलं जेवण कसं आहे, तिथले पदार्थ चांगले आहेत. म्हणजे हे जे चिंतन करून ज्ञान उत्पन्न झालं त्याला म्हटलं गेलं चिंतनमय प्रज्ञा. आणि मग प्रत्यक्ष तो वेटर आपल्याकडे येतो, आपल्याला तो डोसा देतो, तो आपण मोडतो, तोंडामध्ये घास घालतो आणि चावून खातो, आणि तेव्हा आपल्याला चव त्याची प्रत्यक्ष भेटते. आणि मग आपला पक्का विश्वास बसतो की अरे खरोखर तिथलं जेवण चांगलं असतं. याला म्हटलं गेलं भावनामय प्रज्ञा. म्हणजे प्रत्यक्ष त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आपल्याला झाला. मग बुद्ध काय म्हणतायत, हा एक्सपिरियन्स अशाच पद्धतीनं झाला पाहिजे, तेव्हा प्रज्ञा उत्पन्न होते. धम्म ऐकायचा, धम्माचं चिंतन करायचं आणि प्रत्यक्ष चालून बघायचं. बघूया तर चालून
गोड बोलण्यानं लोक बदलतात असं बुद्ध म्हणतात, हे खरं आहे का? कठोर बोलण्यानं लोक तुटतात, एकदा बोलूया, कठोर बोलून बघूया, शिवाय देऊन बघूया, लोक जवळ येतात का लांब जातात, हा एक्सपिरियन्स घेऊन पहा, हे बुद्ध म्हणतायत. ही भावनामय प्रज्ञा विकसित करा. आणि आणखी मग 5 अंगांनी पुन्हा प्रज्ञा ते म्हणतायत बुद्ध की विकसित होते. त्रिपिटकामध्ये एक चांगलं सुत्त आहे, महावेदद सुत्त म्हणून, तिथं म्हणते सारिपुत्तांनी ही गोष्ट सांगितली की प्रज्ञा विकसित होते आणि योग्य प्रकारे ती बनते. त्याला 5 घटक आवश्यक असतात. ते कोणते? पहिली गोष्ट आहे की शील पालन आपण केलं पाहिजे, चांगलं वागण्याचं सराव आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट, धम्माची चर्चा केली पाहिजे. आपण शील पालन करतो तर आपण एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे की हे तत्व असं आहे, ते तत्व असं आहे, मी याचं पालन केलं, त्याचं पालन केलं, मला हा अनुभव आला, दुसरा वेगळं काहीतरी सांगेल, तिसरं वेगळं काहीतरी सांगेल, त्यामधून आपल्याला मार्ग निघतो आणि धर्मग्रंथामध्ये मार्गदर्शन दिलेलं असतं, त्याविषयी आपल्याला अधिक ज्ञान उत्पन्न होतं. म्हणून धम्मचर्चा केली पाहिजे. तिसरी गोष्ट ते सांगतायत, दुसरी गोष्ट काय? धम्मश्रवण, शील पालन केलं पाहिजे, धम्मश्रवण केलं पाहिजे. तिसरी गोष्ट धम्मचर्चा केली पाहिजे. त्यानंतर आपण समत भावनेचा म्हणजे मनाला शांत करण्याच्या साधनेचा सराव केला पाहिजे. केवळ वाचून ऐकून आपण दुःखमुक्त होणार नाही, तर आपल्याला ध्यानाचा सरावही केला पाहिजे. ध्यान काय शिकवतं आपल्याला? ध्यान आपल्याला शिकवतं की आपल्या मनाला शांत कसं करायचं. आपलं मन चलबिचल असतं, डोळे बंद केले की घराकडचे विचार येतात, डोळे बंद केले की अभ्यासाचे विषय येतात, डोळे बंद केले की काहीतरी खाऊ वाटतं, डोळे बंद केले की कोणाविषयी द्वेष उत्पन्न होतो, डोळे बंद केले की काहीतरी आवडीच्या गोष्टी आठवतात आणि आपलं मन शांत राहत नाही. मन शांत करण्यासाठी समत भावनेचा अभ्यास करा असं बुद्धांनी सांगितलं. आनापानसती ध्यानाचा अभ्यास करा, मैत्री भावना ध्यानाचा अभ्यास करा. जे मनाला शांत करतात अशा गोष्टींचा अभ्यास करा, त्याला समत भावना म्हटलं. आणि 5वी गोष्ट, विपස්සना भावनेचा अभ्यास करा. म्हणजे वस्तू जशा आहेत तशा पाहण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद केले की शरीर माझं कसं आहे, शरीरावरती काही संवेदना उत्पन्न होतात, सुखद दुःखद, ना सुखद ना दुःखद, न्यूट्रल, त्या पहा. मनामध्ये काय चाललेलं ते पहा. आणि हे सगळं आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला विशेष प्रकारे आपण पाहतो शरीराकडे. म्हणजे आतापर्यंत डोकं दुखत आहे तर आपण असं रडत होतो, पण आता आपण रडत नाही. ते डोकं कसं दुखत आहे हे आपण पाहतो, ते नेमकं कुठं दुखत आहे हे आपण पाहतो आणि मग त्याच्यावरचा उपाय आपण योग्य प्रकारे करतो. रडण्यानं ओरडण्यानं प्रश्न सुटत नाहीत, पण आपण त्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये पाहिल्या की त्याला विपස්සना म्हणतात. विशेष प्रकारे पाहतो. जीवनामध्ये दुःख आहे त्याचा अनुभव तो घेतो, दुःख पाहतो, अरे होय हे दुःख आहे, मला जखम झाली, बुद्धाने म्हटले आजारपण दुःखकारक आहे, दुःख आहे. आपल्या घरातला कोणतरी व्यक्ती मृत पावला, बुद्धाने म्हटले दुःख आहे, अरे हे दुःख आहे, त्याचा अनुभव आपण करतो. विशेष प्रकारे जगाकडे पाहण्याची दृष्टी उत्पन्न होते, दुःख पाहण्याची, बदल आपल्यामध्ये होणार आहे तो पाहण्याची. आणि मी किंवा ज्याला आपण स्व म्हणतो अशी कोणती गोष्ट नाही आहे, सतत ते बदलत आहे. मेणबत्ती लावली तर ती मेणबत्ती तशीच राहत नाही, ती संपून जाते. आपण पाळण्यामध्ये जे होतो ते दादा आपण आहे का? नाहीये. आणि आणखी 10 वर्षांना हीच बॉडी आपली असणार आहे का? नाही. त्याच्यामध्ये सतत बदल चाललेला आहे. मागच्या महिन्यात असणारी आपली मानसिकता आजच्या महिन्यात असते का? नाही. आज आपण बदललेलो असतो. म्हणजे काय? आतमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू आहे, ही गोष्ट आपल्याला समजून येते आणि तेव्हा सम्यक दृष्टीचा विकास होतो. आणखी काय सम्यक दृष्टीमध्ये आलेला आहे, प्रज्ञेमध्ये काय आलेलं आहे, तर अकुशल काय आहे आणि कुशल काय आहे याची जाणीव आपल्याला होते. अकुशल म्हणजे वाईट, चुकीचं, ज्याच्यामुळे स्वतःला त्रास होतो, इतरांना त्रास होतो. कुशल म्हणजे काय? ज्याच्यामुळे स्वतःचं भलं होतं, इतरांचं भलं होतं. त्या दोन्ही मधला भेद आपल्याला कळायला सुरुवात होते. मग आपण ठरवतो दारू पिणं अकुशल आहे, चोरी करणं अकुशल आहे, व्यभिचार करणं अकुशल आहे, खोटं बोलणं अकुशल आहे, प्राण्याची हत्या करणं अकुशल आहे. मग कुशल काय आहे? मैत्री करणं, दान देणं, समाधानी राहणं, त्यानंतर आपण म्हणतो चोरी न करणं, त्यानंतर आपण चांगलं बोलणं, त्यानंतर व्यसन न करणं, या गोष्टी कोणत्या आहेत? कुशल गोष्टी आहेत. मग हे अकुशल कोणतं कुशल कोणतं याची जाण येणं म्हणजे समजायचं की आपल्याला प्रज्ञा प्राप्त होत आहे. आणि ही प्रज्ञा हळूहळू काय करायची? आपल्याला वाढवत न्यायची. परिपूर्ण जेव्हा असं होईल की आपल्याकडून कोणत्याच वाईट गोष्टी घडणार नाहीत,
आपल्या मनामध्ये काही वाईट नाही, शरीराकडून काही वाईट घडत नाही आणि वाणीकडून काही वाईट घडत नाही, तेव्हा समजायचं की आपल्याला काय झालं, बोधिप्राप्ती झाली, तेव्हा माणूस सुखी होतो. मग प्रज्ञा उत्पन्न झाली की प्रज्ञेनंतर मग आपल्याला शील पालन चांगल्या पद्धतीनं करता येतं. प्रज्ञा नसेल तर आपण शील पालन करू शकतोय का? नाही. लहान मूल पाळण्यामध्ये असतं, त्याला काही ज्ञान असते का? मग ते पंचशीलाचं पालनच करते असं म्हणता येईल की नाही? ते काय कोणाला शिव्या देत नाही, ते खोटं बोलत नाही, व्यभिचार करत नाही, दारू पित नाही, काहीच करत नाही. मग असं म्हणून चालेल का लहान मूल म्हणजे ते बोधिप्राप्त झालेले आहे? त्याला नाही. जेव्हा आपल्या सगळा मेंदू व्यवस्थित तयार आहे, आपल्याला जेव्हा सगळ्या गोष्टी समजतात, तेव्हा आपण इच्छेनं कोणत्या गोष्टी करतो हे खूप महत्वाचं आहे. आपण इच्छा उत्पन्न करून प्राण्याला त्रास देतो का? एखाद्या इच्छा उत्पन्न करून एखाद्याला मदत करतो का? या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून शील मार्ग जो आहे, शील म्हणजे सदाचार. शील म्हणजे काय? वाईट गोष्टी न करण्याचा निश्चय म्हणजे शील. आता आपण पंचशील म्हटलं, त्या पंचशीलामध्ये काय म्हटलं? पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. पानातिपाता म्हणजे प्राणी हिंसेपासून, वेरमणी अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो. तसंच आदिन्नादाना वेरमणी, न दिलेली गोष्ट घेण्यापासून अलिप्त राहतो. कामेसु मिथ्याचारा म्हणजे कामविषयक मिथ्याचारापासून अलिप्त राहतो. मुसावादा खोटं बोलण्यापासून अलिप्त राहतो. आणि सुरामेरय मद्यपमानधाना वेरमणी, मादक पदार्थांच्या सेवनापासून अलिप्त राहतो. म्हणजे अलिप्त राहण्याच्या ज्या गोष्टी बुद्धांनी सांगितल्या त्या गोष्टी म्हणजे शील आहेत. मग अशी 5 शिला आहेत, 8 शिला आहेत, 10 शिला आहेत. ही शिल काय करतात? आपल्याला चुकीच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या सांगतात आणि ही गोष्ट मी करणार नाही. मग हे शील अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी तर असं म्हटलेलं आहे, शील हाच प्रारंभ, शील हाच मध्य आणि शील हाच अंत. सुरुवात पण शीलानं, मध्यही शील आणि अंतीही शील. शील मार्गानं लोकांचं जीवन बदलतं. आज घराघरामध्ये, गावागावामध्ये, समाजामध्ये कलह दिसतात. कशामुळे दिसतात? आपण एकमेकांना त्रास देतो, आपण चांगलं बोलत नाही, आपण चांगलं वागत नाही, आपण दुसऱ्याची वस्तू चोरून घेतो, आपण काहीतरी व्यभिचार वगैरे करतो. अशा गोष्टी घडतात. मादक पदार्थांचं सेवन करतात. दारू वगैरे पिऊन आल्यावरती घरातली सुख शांती राहील का? समाजात सुख शांती राहील का? नाही. असा व्यक्ती आपल्याला आवडणार आहे का? दारुडा किंवा दारू पिणारा माझा चांगला मित्र आहे असं आपण म्हणू शकू का? किंवा एखादा चोरी करणारा, त्याचा आपण विहारात आणून सत्कार करू? या खूप चांगली तुम्ही चोरी करता. सुरुवात तुम्ही चमचे वगैरे चोरण्यापासून केली, आता तुम्ही बँकेत चोरी करताय असं आपण म्हणू का? नाही म्हणणार, कारण समाज त्याला मान्यता देत नाहीये. म्हणून हे शील खूप महत्वाचं आहे. आपल्या वर्तनाला नियंत्रित करणं. आपल्याला सुखी बनायचं आहे ना, तर सुखी बनण्याची पहिली पायरी काय आहे? पहिला आपल्या वर्तनाला नियंत्रित करा. मग पहिलं मोठं वर्तन कशाने करतो आपण? शरीरानं करतो. शरीराने एखाद्याला मारतो, शरीराने एखाद्याला त्रास देतो. म्हणजे एखादा प्राणी कापायला तर त्याला धरून आणतो, त्याला मुरगळतो, त्याच्या अंगावर सुरा ठेवतो, मग त्याला खून करतो. माणसांच्या बाबतीत काय आपण सुरा घेऊन मारत नाही, पण हाताने मारतो. हाताने नाही मारत तर दुसऱ्याला काय सांगतो त्याला मार म्हणून. अशा अनेक गोष्टी घडतात. म्हणजे इतरांना त्रास देण्याच्या गोष्टी आपण करतो. बुद्ध म्हणतात त्याआधी कंट्रोल करा. शरीर कंट्रोल केलं, त्यानंतर काय करा? जिभेला कंट्रोल करा. मग जिभेला कंट्रोल करायचं कसं? की जिभेनं आपण खोटं बोलायचं नाही. आपल्या वाणीनं आपण निंदा करणारी गोष्ट बोलायची नाही. त्यानंतर 2 माणसांमध्ये वाद लागेल अशी चुगली चहाडी करायची नाही. व्यर्थ बडबड करत बसायची नाही. ह्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत. विहारात आपण बसलो आणि इथं बुद्ध आणि बाबासाहेबांची चर्चा करण्याऐवजी, आपल्या अभ्यासाची चर्चा करण्याच्या ऐवजी आपण जर चर्चा करत बसलो, IPL मध्ये काय झालं, त्याला किती कोटी रुपये मिळाले, याला किती कोटी रुपये मिळाले, त्या चर्चेचा आणि आपल्या जीवनाचा काही संबंध आहे का? नाही. आपल्या विहारामध्ये आपण बसलोय तर आपले विहार जरासं गळतं, ते दुरुस्त केलं पाहिजे. ही चर्चा कशी आहे? ही धम्मचर्चा आहे. आपल्या समाजामध्ये समजा खूप मुलं व्यसनाकडे चाललेली आहेत, त्याच्यावरती काहीतरी उपाय करूया, ही जर चर्चा आपण केली तर ती धम्मचर्चा आहे. नाहीतर गावात कोणतर निवडून आलाय, त्याच्या सत्काराची मिरवणूक आहे, ते डीजे लावलाय, ही चर्चा आपण जर करत बसलो तर ती मिथ्या चर्चा आहे. बुद्ध म्हटले भिक्खूंना की 2 गोष्टी करा भिक्खूंनो तुम्ही एकत्र आल्यावर. एक तर धम्मचर्चा करा, धम्माविषयी चांगल्या गोष्टीची चर्चा करा, अथवा मौन पाळा. अरे मौन, शांत बसा, स्वतःकडे पाहत बसा, स्वतःच्या मनात काय चाललं हे पहा. नाहीतर
बोलायचंच झालं तर धम्मचर्चा करा. आपल्या बोलण्यामध्ये काय होतंय, आपण एकत्र येतो आणि तिसऱ्या माणसाची चर्चा करतो. म्हणजे मी आणि अनिरुद्ध दोघं एकत्र बसायचे आणि आम्ही चर्चा कोणाची करणार, किशोर असा आहे, किशोर तसा आहे, किशोरला काय कळत नाही, किशोरनं असं करायला पाहिजे, हे याला म्हणायचं व्यर्थ चर्चा. आणि चांगली सम्यक चर्चा कोणती, की तुझं काय चाललेलं आहे, तुझा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे, तू आज काय वाचलंस किंवा तुझी तब्येत कशी आहे, याला म्हणायची धम्मचर्चा. तर बुद्धांनी काय सांगितलं, या अशा प्रकारे आपण वाणीचा वापर केला पाहिजे. आपण मृदू बोललं पाहिजे. आपण आहे ना, तुम्हाला सांगू, जगात सगळ्यात जास्त दुःख जे आहे की नाही आपल्या जिभेमुळे होतं. जीभ आपण व्यवस्थित चालवत नाही. आपण काय कुणाला रोज जाऊन मारत नसतोय हातानं किंवा रोज कुणाला कोण खून करायला जात नाही, पण रोज आपण तोंड उघडतो आणि तोंडाने घाव करतो लोकांवरती. एखाद्याला आपण मूर्खा म्हणतो, तिथं त्याला मारतोच आपण. एखाद्याला तू नालायक आहेस म्हणतो, तर त्याचं व्यक्तिमत्व संपून टाकतो. एखाद्याला आपण म्हणतो, हे तुला काय जमत नाही, तुझा काय उपयोग नाही, तुझा काय उपयोग नाही, याचा अर्थ त्याचं मनुष्यत्व मारलं नाही आपण, तो ठारच मेला. 3 Idiot पिक्चर बघितलाय नाही आपण, तर त्याच्यामध्ये जो प्राध्यापक टॉर्चर करतो मुलग्याला, तो आत्महत्या करतोय की नाही. म्हणजे शब्द सुद्धा तलवारीच्या धारेपेक्षा धारदार असतात. तलवारीपेक्षा शब्दांची ताकद त्या बंदुकीपेक्षा जास्त असते. म्हणून एका कवीनं असं म्हटलंय निंबाळकरांनी, शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा. खरं आहे की नाही. आणि ते शब्दच विझवतात आग शब्दांनी पेटलेल्या माणसांची. आणि शब्द गोड वापरला तर ती आग सुद्धा विझू शकते. गुड मॉर्निंग म्हटलं की ती पुढचा पण गुड मॉर्निंग म्हणत की नाही, आणि पुढच्याला नालायका म्हटलं तर तो काय म्हणेल, तो गुड मॉर्निंग म्हणेल. आपल्याला निसर्गाचा नियम आहे, भिंतीवरती चेंडू फेकला तर तो रिवर्स येणारच आहे. जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. लिंबाचं बी पेरला आपण, लिंबोनी पेरली तर कडुलिंबाचं झाड येणार आहे. तिथं आपण मेणबत्ती अगरबत्ती लावली, त्रिसरण पंचशील घेतलं, पंचांग प्रणाम केला, म्हणून लिंबाच्या बी मधून फणसाचं झाड येणार नाही. हा नियम बुद्धांनी सांगितला. जे पेराल ते उगवणार आहे. म्हणून आपण जे मूर्तीमध्ये बुद्ध बघत नाही, मूर्तीमध्ये बाबासाहेब बघत नाही, याचं कारण काय आहे, तर ते मूर्तीमध्ये नाही आहेत, ते आपल्या आचरणामध्ये आहेत, आतमध्ये आहेत. म्हणून शील पालन अतिशय महत्वाचं आहे. शील पालनामुळे काय होतं, आपण जर प्राणी हत्या केली नाही, आपण जर चोरी केली नाही, आपण जर व्यभिचार केला नाही, आपण जर खोटं बोलून एखाद्याला फसवलं नाही, आपण जर व्यसन केलं नाही, तर ऑटोमॅटिक आपलं मन शांत होईल ना. शत्रू कुणाचे असतात, जो हिंसा करतो त्याचे शत्रू असतात की नाही. तुम्हाला मला एखादा बाउन्सर घेऊन फिरायला लागतंय का, किंवा आपल्या संरक्षणासाठी माणसं घेऊन फिरावं लागतात का, नाही. ज्या लोकांनी म्हणजे ज्याच्यावर काहीतरी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने काहीतरी निर्णय घेतलेले शत्रू तयार होतात. किंवा काही लोक काय करतात, आपल्या वाणीनं आपल्या कृतीनं इतरांना त्रास देत म्हणून त्यांना सतत भीती असते. मोठमोठे चोर दरोडेखोर लपून का बसतात, ते जर एवढे दहशत त्यांचे, मग लपून का बसतात, कारण त्यांनी शत्रू निर्माण केलेले असतात. आणि जो निर्मळ मनाचा असतो तो आरामामध्ये फिरतो. म्हणून बुद्ध म्हणतात की जो शीलवान व्यक्ती आहे तो कुठं जरी गेला तरी लोक त्याचा आदर सत्कार करतात, त्याचा सन्मान करतात. हे आपण शिकलं पाहिजे. म्हणून सन्मान करतात म्हणून नाही, पण आपलं जीवन जे आहे ते शांत समाधानी बनवण्यासाठी आपण शीलांचं पालन करणं हे खूप आवश्यक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून 3 प्रकारची शुद्धी करावी असं बाबासाहेबांचं मत आहे. एक कायेची शुद्धी. कायेची शुद्धी आपण कसं करणार आहे, प्राणी हत्या न करणं, चोरी न करणं आणि व्यभिचार न करणं. वाणीची शुद्धी कशी करणार आहे, खोटं न बोलणं, व्यर्थ न बोलणं, चुगली चहाडी न करणं आणि एखाद्याची निंदा न करणं. या गोष्टी आपण करू. आणि मनाची शुद्धी कशी करणार आहे, मनामध्ये जो लोभ आहे, मनामध्ये जो द्वेष आहे आणि मनामध्ये जे अज्ञान लपलेलं आहे ते अज्ञान नाहीसं करणं. या 3 प्रकारे आपण शीलाचरण करू शकतो. ते करणं खूप आवश्यक आहे. म्हणून शीलाचं महत्व आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. शील हा आपल्या जीवनाचा पाया आहे. आणि जो व्यक्ती शीलाचरणी नाही आहे तर त्याचा आदर सत्कार सन्मान होत नाही. बुद्धाने असं म्हटले, जो शीलवान व्यक्ती आहे तो त्या शीलवान व्यक्तीची सगळीकडे प्रशंसा होते की नाही. आपण शत्रू जरी असला तरी आपण म्हणतोय ना, अरे हा माणूस चांगला माणूस आहे, त्याच्या माघारी सुद्धा त्याचं नाव निघते. तो जिथं जाईल तिथं लोक त्याचा आदर सत्कार करतात, त्याचा सन्मान करतात. तो सुखाने झोपतो आणि उठताना पण सुखाने उठतो, कारण त्याला काही चिंता नाही ना, शत्रूच निर्माण केलेले नाही. त्यानं घाबरतो कोण,
जनशत्रू आपले निर्माण केलेले आहेत तो. पण शीलवान व्यक्ती स्वतः शांत आहे, तो बायकोशी भांडत नाही, मुलाशी भांडत नाही, भावाशी भांडत नाही, बापाशी भांडत नाही, चुलत्यांशी भांडत नाही, समाजात कोणाशी भांडत नाही तो. मग असा व्यक्ती शांत, संयमी आणि समाधानी असतो. म्हणून शील पालन आपण करणं खूप आवश्यक आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की हा धम्म देतोय म्हणजे गळ्यात तुम्ही काय मड अडकून घेताय असं तुम्ही समजू नका, किंवा काहीतरी आपल्या अंगावर ओझं दिले हे समजू नका. तर बाबासाहेब काय म्हणतायत की तुमची जबाबदारी खूप मोठी आहे, इतर लोक तुमचा आदर सत्कार सन्मान करतील असं तुम्ही वागलं पाहिजे. मग कधी आदर सत्कार सन्मान करतील? जेव्हा आपण चांगलं वागू, कुणाला त्रास देणार नाही, कुणाशी व्यभिचार करणार नाही, कुणाशी खोटं बोलणार नाही, कुणाकडून काय चोरून गोष्टी घेणार नाही, आपण दारू वगैरे सिगारेट गोवा गुटखा विमल खाणार नाही, त्या दिवशी लोक आपला आदर करतील, सन्मान करतील. हा सन्मान व्हावा ही बाबासाहेबांची अपेक्षा होती. म्हणून लोक कोट्यावधी रुपये घेऊन बाबासाहेबांच्या मागे लागले होते की बाबासाहेब तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. बाबासाहेबांनी स्वीकारला नाही. बुद्धांचा धर्म का स्वीकारला? बुद्धांचे कोण बाबासाहेबांकडे आले पण नव्हते. पैसे घ्या धर्म स्वीकारा, आणि बुद्ध काय आपल्याला पैसे देणारे नाहीयेत. पण का स्वीकारला? तर बुद्धांच्या संपर्कामध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनाचा बदल होईल. व्यसन करणारा माणूस बघा ना, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं, त्याच्या बायका पुरं देशोधडी लागतात, समाजामध्ये वातावरण प्रदूषित होतंय की नाही, तरी लोक सोडत नाही. म्हणून बुद्धांनी पानाची पाता वेर मध्ये सांगितलं. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये मी दारू पिणार नाही असं स्वतः सांगितलं. कधी दारू पिलीच नाही बाबासाहेबांनी, तरी पण बाबासाहेब म्हटले. त्यांना असं वाटत होतं की आपला समाज, माझा समाज माझा ऐकेल, पण आपण ऐकलेलं नाहीये, आपण ऐकतच नाही. मग बुद्धांचं ऐकलं नाही, बाबासाहेबांचं ऐकलं नाही, पण काही लोक ऐकणारे आहेत की नाही. बुद्धांना जेव्हा बोधीप्राप्ती झाली सिद्धार्थांना, तेव्हा त्यांच्याही मनामध्ये विचार आला, इतका गंभीर धर्म मला समजलाय, लोकांना सांगावं की नको, लोकांना कळेल की नाही. आणि तेव्हा पुन्हा त्यांनी 3 कमळ पाहिली. एक कमळ होतं पाण्यामध्येच, म्हणजे पाण्यामध्येच होतं, ते कळी आलेली होती. एक कमळ होतं पाण्याच्या पृष्ठभागाला लागून होतं, काठाला, आणि एक कमळ होतं ते पाण्याच्या बाहेर आलं होतं. मग जगामध्ये असे 3 प्रकारचे लोक आहेत. ते पूर्णपणे डुबलेलीच काही लोक आहेत. काही लोक तरी काठावरती आहेत, ज्यांच्या डोळ्यावरती बारीक असा पडदा आहे. काही लोक वरती आलेले आहेत. मग वरती आलेली लोक तरी ऐकतील की नाही? भले दगडासारखी लोक, पाण्यामध्ये डुबलेली लोक आहेत, ती नंतर ऐकतील, पण ज्याच्यावरती थोडासा पडदा आहे त्याला जर असं सांगितलं दृष्टीलाभ होईल की नाही. म्हणून एक दृष्टांत आणखी दिला होता की जेव्हा तुम्ही धम्म सांगणार आहे किंवा चांगल्या गोष्टी सांगणार आहे, तेव्हा काय करा. जसा एखादा कुशल शेतकरी काय करतो, त्याच्याकडे 3 प्रकारची जमीन आहे. समजा उदाहरण घ्या, 3 एकर जमीन आहे एका शेतकऱ्याकडे. 1 एकर आहे सुपीक, 1 एकर आहे मध्यम, आणि 1 एकर आहे खडकाळ. तो पहिल्यांदा पेरणी करेल, तो कुठे करेल? सुपीक जमिनीत करेल की नाही? त्याच्याकडे जेवढे बियाणे पहिल्यांदा सुपीक जमिनीत करेल, त्यातून बियाणे शिल्लक राहिले तर मध्यम जमिनीत करेल, आणि त्यातून शिल्लक राहिले तर खडकाळ जमिनीत टाकून देईल. उगवला तर उगवू दे, त्याच्याकडून काय अपेक्षा नाही. तसं बुद्ध काय म्हटले, जे लोक ऐकायला तयार आहेत त्यांना तुम्ही धम्म सांगा. पण मी पहिल्यांदा म्हटलं तुम्ही 2, 3, 4 बाकीचे सोडा. आपण सुपीक जमीन आहे, आपण तिथं घेतलं तर ते उगवणार आहे. निसर्गाचा नियम काय आहे, जे आतमध्ये आपण टाकतो निसर्ग त्याला काय करतो, गोष्टी पुरवतो. बी आपण टाकतो जमिनीमध्ये तर त्याला आपण ओढून बाहेर काढत नसतोय. ते बी पडलं की निसर्ग त्याला काय पुरवतो, मातीमधून त्याला जीवनसत्व पुरवले जातात, सूर्यप्रकाश पुरवला जातो, आपण घातलेलं पाणी त्याला पुरवलं जातं, आणि मग ते झाड विकसित होतं. आपल्या मनाचं पण तसंच आहे. मनामध्ये आपण चांगल्या गोष्टी पेरल्या की त्या उगवतात. कुठून? शरीराकडे उगवतात, आणि जिभेतून उगवतात. मनामध्ये प्रसन्न भाव निर्माण करा की माझं कल्याण हो, इतरांचं कल्याण हो, मी दुःखमुक्त हो, इतर दुःखमुक्त होत. मग त्यावेळेला आपण कुणाची हिंसा करू शकणार नाही, आपण कुणाला वाईट बोलू शकणार नाही. का? तर त्याचंही कल्याण होऊ दे. हा दुसऱ्यांमधला आणि आपल्यामधला जो भेद आहे, तो भेद नष्ट करण्याचं काम या शीलाच्या माध्यमातून होतं. म्हणून शील संपादन करणं खूप आवश्यक आहे. म्हणून जेव्हा धम्मपालन गाथा आपण म्हणतो, ती धम्मपदामधली 183 नंबरची गाथा आहे. त्यामध्ये काय म्हटलंय, सब्ब पापस अकरणं कुशलस्थ उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. सब्ब पापस अकरणं म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाप मी करणार नाही. मगाशी मी जे सांगितलं सगळं, अकुशल गोष्टी, चुकीच्या गोष्टी, कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी मी करणार नाही.
तर मग काय करणार, कुशलस्थ उपसंपदा, जे जे काही चांगलं आहे ते मी संपादन करणार, चांगलं ज्ञान घेणार, चांगली पुस्तकं वाचणार, चांगली वाणी मी स्वीकारणार, चांगल्या कृती मी करणार आणि चांगलं मन ठेवणार. आणि त्यानंतर म्हटलं सचित्त परियोधपन, चित्ताला माझ्या शुद्ध करणार. नाही तर चित्ताचं आपल्या कसं असतं, जसं पाणी गढूळ आहे, तुरटी फिरवल्यानंतर काय होतं, तो गाळ खाली बसतो, पण कालांतरानं त्याला धक्का लागल्यानंतर पुन्हा तो गाळ वर येतो. गाळ केवळ खाली बसून चालणार नाही, तर तो मुळातून तो गाळ काढला पाहिजे. त्याला म्हटलं गेलं सचित्त परियोधपन, म्हणजे मनाला मुळातून शुद्ध करा. एकदा ते शुद्ध झालं तर पुन्हा त्यामधून अकुशल गोष्टी उगवणार नाहीत. म्हणून बुद्धांच्या जीवनामध्ये पण आपण पाहतो की अकुशल गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये उगवत नाहीत. म्हणून लोक कसे जरी वागले तरी बुद्ध चुकीचं वागत नाहीत. बुद्धाने असं म्हटलंय, इतर लोक कसे वागत, मी मात्र चांगुलपणा सोडणार नाही, हा निश्चय आपण केला पाहिजे. सल्लेख सुत्तामध्ये ते म्हणतायत, इतर लोक कसे वागत नाही, तर तो दारू पितोय म्हणून मी पितो, तो गुटखा खातोय मग मी का खाऊ नये, त्यानं शाळा सोडली मग मी का शाळा सोडू नये. हे जे विचार आहेत ते अकुशल विचार आहेत, चुकीचे विचार आहेत. माझ्यावरती काही परिस्थिती आली तरी मी डगमगणार नाही, हा मार्ग मी सोडणार नाही. किती जरी मला त्रास झाला, किती टेन्शन जरी आलं तर मी व्यसनाच्या आहारी जाणार नाही, हा निश्चय आपण करणं आवश्यक आहे. तो निश्चय कधी होईल, जेव्हा आपण धम्म ऐकू, धम्म वाचू आणि चिंतन करू. कारण आपण इनपुटच जर चुकीचं घेतलं, आउटपुट पण चुकीचं होणार आहे ना. म्हणून आपले मित्र चांगले पाहिजेत, कल्याण मित्रांच्या संपर्कात आपण असलं पाहिजे. जो मित्र आपल्याला चांगला सल्ला देतो अशाच लोकांच्या संपर्कामध्ये असलं पाहिजे. मित्र खूप मॅटर करतात या जीवनामध्ये, कारण त्यांचंच आपण ऐकत असतो. आई वडिलांचं फार ऐकत नाही आपण, पण मित्राचं ऐकतो. आणि तो मित्रच आपल्याला जर म्हणत असेल तर राहू दे, शाळेला जायचं, शाळा शिकून पुन्हा चांगलं झालंय, जरासं 31 डिसेंबरला तर जराशी दारू प्यायला लागते, तेवढी मजा करूया, असा जर तो मित्र सांगणार असेल तर आपलं आयुष्याचं वाटोळं झालं. पण तो मित्र जर असा म्हणत असेल, अरे नाही ही चुकीची गोष्ट आहे, ती आपण करता कामा नये. 100 समाजातले 100 पोरं दारू पिऊ देत, मी दारू पिणार नाही. 100 लोक जरी विहारात नाही आले तर नाही येऊ देत, मी विहारामध्ये जाऊन बसणार. एकटा जाईन, वंदना घेईन, मी घरी जाईन, बाबासाहेबांचा आदेश मी मानेन. हे समाधान आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये असं म्हटलंय, सन्मार्गावर चालत असताना सहकार्याची वाट बघू नका. किती महत्वाचं स्टेटमेंट आहे. एकटे चला पण मूर्खाची संगत करू नका, असं म्हटलंय. म्हणजे तो येत नाही, ती येत नाही, याला सांगितलं तो येत नाही म्हणून मी पण जात नाही, ही जी भूमिका आहे ही म्हणजे मिथ्या दृष्टी आहे. आणि सम्यक दृष्टी काय आहे, कोण येवो अथवा न येवो, मला हा मार्ग कळालेला आहे, त्या मार्गाने मी पुढे जाणार आहे. बुद्धांनी पहिल्यांदा 5 लोकांना सांगितलं, त्या 5ची 60 झाली. 60 लोकांनी पुन्हा ते 60 लोक 60 दिशेला गेले. बुद्ध एका दिशेला 61 दिशेला जाऊन त्यांनी धम्म सांगितला आणि लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला. लोकांनी तो धम्म स्वीकारला, त्याच्याप्रमाणे आचरण केलं आणि ते दुःखमुक्त झाले. आता लोक दुःखमुक्त का होत नाहीत बहुशांतांशी, कारण ते धम्म ऐकतात आणि त्याचं आचरण करत नाहीत. ऐकतात, बोलतात, पण आचरण करत नाहीत, असे म्हणतात. त्यात काय, पण बाबासाहेबांनी आयुष्यभर इतका संघर्ष करून हा धम्म आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे या धम्मामध्ये विशेष गोष्टी आहेत, त्या आपण संपादन करणं खूप आवश्यक आहे. म्हणून शीलांचं पालन केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली की करुणेचं पालन आपण केलं पाहिजे. तर धम्मामध्ये 4 प्रकारची विहार, 4 प्रकारचं आचरण, उच्च आचरण सांगितलेलं आहे. त्याला ब्रह्मविहार असं म्हटलं जातं. एक त्यामधलं आहे मैत्री ब्रह्मविहार, दुसरा आहे करुणा ब्रह्मविहार, तिसरा आहे मुदिता ब्रह्मविहार आणि चौथा आहे उपेक्षा ब्रह्मविहार. त्यामध्ये पहिली 2 आपण आज बघणार आहे. मैत्री म्हणजे सर्व सजीवांच्या प्रती मंगल असणाऱ्या भावना, त्याला म्हटलं गेलं मैत्री. कल्याणाची भावना, त्याला म्हटलं गेलं मैत्री. जेव्हा आपण स्वतःमध्ये इतरांच्या प्रती मित्रता उत्पन्न करतो, त्यावेळेला आपल्या मनातला द्वेष संपून जातो, तिरस्कार संपून जातो, आपण कल्याणच करतो. जसं आपली आई असते, बुद्धाने असं उदाहरण दिलंय कर्णिमेत सुत्तामध्ये, की आई जसं आपल्या एकुलत्या एक मुलावरती काय करते, जीव लावते, प्रेम करते, मैत्री करते, त्या पद्धतीनं आपण सगळ्या सजीवांप्रती मैत्री केली पाहिजे. किती उच्च अवस्था सांगितली. आणि सजीवांमध्ये त्या सगळेच आलेत की नाही, आपले शत्रू पण आले. शत्रूवरती पण मैत्री करायला सांगणारा हा जगातला पहिला माणूस आहे, की तो म्हणतो सगळ्यांवर मैत्री करा. का? त्याच्यासाठी नाही आहे, त्याच्यासाठी तर कल्याणकारकच आहे दुसऱ्यासाठी, पण आधी स्वतःसाठी ते कल्याणकारक आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो
एखाद्याला मारण्यासाठी, एखाद्याला शिव्या देण्यासाठी तो द्वेष आधी आपल्याला जाळत असतोय, आपण तळमळत असतोय, आपल्याला झोप लागत नाही, आपलं शरीर तापलेलं असतं. म्हणजे त्याचा पहिला इफेक्ट कोणावरती झालाय? आपल्यावरती, मग दुसऱ्यावरती होणार आहे. पण मैत्री उत्पन्न करा. अजून आपण एखाद्याला मदतच केलेली नाही, पण मदतीचा विचार आपल्या मनात आलाय, अरे लोक पुरामध्ये अडकलेले आहेत आणि मी माझ्या पगारातले 500 रुपये बिस्किट पुढे घेऊन मी त्या मुलांना वाटायला जाणार आहे. अजून आपण वाटलेले नाहीत, पण ह्या भावनेनंच आपण काय होतो? प्रसन्न होतो, शांत, आपल्याला झोप लागते की मी काहीतरी करणार आहे. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एखाद्या माणसानं असं ठरवलं की मला त्या दुसऱ्या माणसाला जाऊन काळं लावायचं आहे, त्याचं तोंड काळं करायचं आहे. तो माणूस काय करेल? पहिला काहीतरी कोळसा वगैरे आणेल की नाही, किंवा काळा रंग आणेल आणि तो आधी आपल्या स्वतःच्या हाताला लावेल. आधी त्याच्या हाताला लागणार आहे काळा रंग आणि मग तो दुसऱ्याला लावणार आहे. म्हणजे पहिली घटना कोणाशी घडणार आहे? आपल्यावरती. म्हणजे आधी काळे आपण होणार आहे, मग दुसऱ्याला करणार आहे. आणि तोच एखादा व्यक्ती असेल ज्याला सम्यक दृष्टी प्राप्त झाली, तो काय बनेल की मी दुसऱ्याला फुलं देणार आहे. आणि ती फुलं देण्यासाठी फुलं आणेल तो बाजारातून विकत किंवा झाडापासून तोडून ती फुलं हाताच्या उंजळीत घेईल, तो दुसऱ्याला देईल. पण ते देण्यापूर्वी त्याच्या हातामध्ये फुलं आली आणि त्या फुलाचा सुगंध त्याच्या हाताला लागलेला आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या आधी आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. याला म्हणायचं मैत्री. आणि मग करुणा ही गोष्ट कशी आहे? मैत्री आपली जितकी खोल होते ती करुणेमध्ये रूपांतर होतं त्याचं. आता मैत्री आपण काय करतो? सगळ्या जगातले लोक कल्याण हो, त्यांचं मंगल हो, दिसणारे अथवा न दिसणारे, जवळचे अथवा दूरचे, हवेतले, पाण्यातले, जमिनीवरचे, 10 दिशा म्हणजे 4 उपदिशा, 4 मुख्य दिशा, वरचे दिशा आणि खालचे, अशा 10 दिशांमध्ये जे जे कोणी सजीव आहे ते त्यांचं मंगल हो, कल्याण हो, त्यांना कोणत्या प्रकारचं दुःख न हो, अशा भावना जेव्हा आपण व्यक्त करतो त्याला काय म्हटलं जातं? मैत्री भावना. आणि जेव्हा करुणा उत्पन्न होते ती कशी? एखाद्या व्यक्तीचं दुःख आपण पाहतो तेव्हा आपल्या मनामध्ये जी भावना उत्पन्न होते ती भावना कोणती आहे? करुणा भावना. पण ही करुणा भावना कुणाच्यात उत्पन्न होते? ज्याचं हृदय मैत्रीनं भरलेलं आहे त्याच्यामध्ये. नाहीतर एखाद्यामध्ये तिरस्कार पण उत्पन्न होईल. समजा एखादा व्यक्ती आपल्या समोर आलेला आहे आणि अंगामध्ये त्याच्या किडे पडलेले आहेत पायामध्ये, तर मिथ्यादृष्टी असलेला माणूस काय करेल? त्याला किळस वाटेल, हे वाईट आहे, आणि तो लगेच नाक धरेल, डोळे बंद करून तिथून निघून जाईल. पण एखादा संवेदनशील माणूस काय करेल? तो त्याच्याजवळ येईल आणि तो घरला परत जाणार नाही. त्याच्या मनात काय विचारेल? अरे डॉक्टर कोणतरी बोलवूया, 4 लोकांना बोलवूया, हे याची जखम बरी झाली पाहिजे. आणि ती जखम जोपर्यंत बरी होत नाही तो या माणसाला झोप लागणार नाही. त्याच्या मनामध्ये राहील की ह्या माणसाला बरं केलं पाहिजे. ही भावना कशाची आहे? ही करुणेची भावना आहे. इतरांचं दुःख बघून त्या दुःखासाठी, दुःखातून त्यांना मुक्त करण्याची भावना. बाबासाहेबांनी इतकं शिक्षण घेतलं, MA, PhD, DSc, LLD, DLED, बार ॲट लॉ, एवढ्या शिक्षणावरती ते परदेशामध्ये चांगलं जीवन जगू शकले असते. पण ते भारतामध्ये आले पुन्हा परत आणि इथल्या अस्पृश्यांसाठी, शोषितांसाठी सगळं आयुष्य त्यांनी आपलं घालवलं. पैशाकडे ते पाहिले नाहीत. 10-10, 100-100 घरं त्यांनी बांधली असतील, ती घरं बांधली नाहीत बाबासाहेबांनी. काय केलं? तर इथल्या लोकांसाठी आयुष्यभर ते काम करत राहिले. ऐन तारुण्यामध्ये 21 तास अभ्यास करत होते बाबासाहेब आणि 40च्या वयामध्ये 18 तास अभ्यास करत होते. मग 18 तास अभ्यास कशासाठी? स्वतःला काहीतरी प्राप्त व्हावं यासाठी नाही, तर तो अभ्यास करून इथली जी जनता दुःखामध्ये आहे त्या दुःखाचा प्रश्न मला सोडवायचा आहे. म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यास केला, मानसशास्त्राचा अभ्यास केला, इतिहासाचा केला, पॉलिटिक्सचा केला, भाषेचा केला, किती 12 ज्ञानशाखांचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. कशासाठी? की लोकांना त्यांच्या दुःखातून मला मुक्त करायचं आहे. याला म्हणायचं करुणा. बौद्ध धर्मामध्ये महायान परंपरेमध्ये एक अवधूतकीतेश्वर नावाचा बोधिसत्व आहे आणि त्याचं चित्र तुम्ही पाहिलं असेल. ते चित्र असं आहे की एक मूर्ती अशी आहे की त्याला असे 1000 डोके आहेत. एक डोकं नाही, असे भरपूर डोके आहेत आणि हजारो हात आहेत. आणि ते प्रतीक कशाचं आहे की अवधूतकीतेश्वर नावाचा एक बोधिसत्व होता असं म्हणतायत की तो बोधीला प्राप्त झाला आणि त्यानं जगाकडे पाहिलं. जगातलं दुःख पाहून काय झालं? त्याच्या डोळ्यातून अश्रू उत्पन्न झाले आणि त्यामुळे त्याचं काय झालं? डोक्याची अनेक डोकी तयार झाली आणि त्याला हजारो हात निर्माण झाले. कशासाठी? हजारो डोक्याने तो विचार करणार आहे हे लोकांना दुःखातून कसं मुक्त करायचं, त्यांच्या प्रश्नातून त्यांना कसं सोडवायचं, आणि हजारो हातांनी तो लोकांना मदत करणार. किती सुंदर प्रतीक आहे.
त्याच्या शब्दाचा अर्थ काय? अवलोकित म्हणजे खाली पाहणारा, वरून तो लोकांकडे पाहतो, त्याला म्हणायचं करुणा. लोकांना त्या दुःखातून मुक्त करण्याची जी भावना आहे. मदर तेरेसानं काय केलं? कुष्ठरोगी जे आहेत, महारोगी झालेल्या लोकांना एकत्र आणलं, त्यांच्या जखमा ती बाई रात्रभर त्या जखमा पुसायची, आळ्या काढायची, तिच्या मलमपट्टी करायची आणि त्याच्यामध्ये तिला समाधान वाटायचं. याला म्हणायचं करुणा, प्रत्यक्ष मदत. बुद्धांच्या काळामध्ये पण एक भिक्खू अतिसारानं ग्रस्त होता, जुलाब उलट्या वगैरे झालेल्या होत्या आणि आपल्या मलमूत्रामध्ये घाणीमध्ये तो लोळत पडला होता, आजारी होता, बिचारा उठता येत नव्हतं. त्याच्या शेजारीच भिक्खू संघ राहत होता आणि बुद्ध आणि आनंद दोघे जणी चाललेले असताना त्यांनी ते पाहिलं, हा भिक्षू पडलेला आहे, दुर्गंध सुटलेली आहे आणि त्याची मदत करायला कोण नाही. मग स्वतः बुद्ध गेले, आनंदाला म्हटले, आनंद पाणी गरम करायला ठेव. आणि पाणी गरम केलं तर दोघांनी त्याचं चिवर काढलं, ते सगळे अंगावरची घाण धुवून काढली पाण्यानं आणि त्याला स्वच्छ केला. आणि मग त्या सगळ्या भिक्खूंना बोलवलं पुन्हा आणि बोलवून एकत्र बसवलं. म्हटले, आधी त्या भिक्खूला विचारलं, अरे तू मलमूत्रामध्ये पडलेला इतका आजार आहे, तुला मदत करायला कोण आहे की नाही? तर तो म्हटला नाही. मग का नाही कोण तुला मदत करत? तर तो काय म्हटला की मी कोणाला मदत करत नाही म्हणून मला कोणी मदत केलेली नाही आहे. तेव्हा बुद्ध सगळ्या भिक्खूंना एकत्र बोलवतात आणि म्हणतात, अरे इथं आपण ग्रहत्याग केलेला आहे, इथं तुमची आई नाही आहे, वडील नाही आहे, नातेवाईक नाही तुमची काळजी घ्यायला, तुम्हीच एकमेकांची काळजी घ्यायची आहे, तुम्हीच एकमेकांची भाऊ बहीण आहे, तुम्हीच एकमेकांचे आई वडील आहे. आणि बुद्धाने एक वाक्य तिथं सांगितलं होतं, ते काय म्हणताय की ज्याला माझी सेवा करायची आहे त्यांनी रोग्याची सेवा केली पाहिजे. किती महत्वाची गोष्ट आहे. बुद्धांची पूजा ज्याला करायची आहे, बुद्धांची सेवा ज्याला करायची आहे, त्यांनी आजारी व्यक्तीची, रोगी व्यक्तीची सेवा केली पाहिजे. तिथंच बुद्ध आहे. आणि ही गोष्ट ख्रिश्चन मिशनरी लोकांनी उचलली की नाही, दवाखाने उघडले, गरिबांची सेवा त्यांनी केली म्हणून लोक गेले ना ख्रिश्चन बनले. का? तर लोकांनी बुद्धांचा जो विचार होता तो तिथं जपला गेला. आणि बघा, आजारी असल्यानंतर प्रत्येकाला वाटतंय की नाही, माझ्या मुलानं मला येऊन विचारावं, माझ्या बायकोनं मला येऊन विचारावं, माझ्या भावाने माझी चौकशी करावी. का? तर एक आपलीपणाची भावना असते, मला दवाखान्यात कोणतरी घेऊन जावं, वेळेवर औषध द्यावे. आजारी माणूस हा दुःखामध्ये असतो आणि त्याला त्यातून दुःखातून बाहेर काढण्यासाठी करुणा भावनेचा विकास आपल्यामध्ये होणं खूप आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतो की करुणा आपल्यामध्ये असली पाहिजे, मैत्रीच्या आणखी पुढे आपण गेलं पाहिजे आणि करुणा भावनेचा विकास आपल्यामध्ये केला पाहिजे. तो करुणा भावनेचा विकास कधी होतो आपल्या मनामध्ये? जेव्हा आपण संवेदनशील होतो तेव्हा. मी आणि हे याच्यामध्ये काय भेद नाही, मी आणि एखादा प्राणी याच्यामध्ये काय भेद नाही, त्याला जसा जीव आहे तसाच मला पण जीव आहे, त्याला जसं जगण्याचा हक्क आहे तसाच मला जगण्याचा हक्क आहे. ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, तेवढं मन आपलं जेव्हा विकसित होतं तेव्हा करुणेचा विकास होतो. म्हणून बौद्ध धर्माचा धम्म जो आहे तो जर एक पक्षी म्हटला समजला आपण, तर त्या पक्षाचे दोन पंख, म्हणजे एक पंख आहे प्रज्ञा आणि एक पंख आहे करुणा. म्हणजे एक पंख आहे बुद्धी आणि एक पंख आहे भावना. दोन्ही गोष्टी आपल्याला असल्या पाहिजेत, तेव्हा आपण लोकांच्या जीवनामध्ये दुःख नाहीशी करू शकतो, तेव्हा आपण चांगला माणूस बनू शकतो. सावित्रीबाई फुलेंनी किती काम केलं, महात्मा फुलेंनी किती काम केलं. पैसा मिळवता आला असता पण त्या पैशाच्या नादाला लागले नाही, ते लोकांच्यासाठी शाळा काढल्या, त्यांना दुःखातून मुक्त करायचं काम केलं. कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या कुंभोजचे शाळा काढल्या, अनवाणी माणूस फिरला उन्हात अनात, लोकांकडून माळरान विकत दान म्हणून घेतले, तिथं शाळा उभ्या केल्या, गोरगरिबांची मुलं शिकवली. हे काय? याला म्हणायची करुणा. हे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ना, ते किडामुंगीसारखं न जगता एक उच्च जीवन जगण्यासाठी करुणेचा विकास आपण करणं खूप आवश्यक आहे. करुणेचा परिपूर्ण विकास झाला म्हणजे आपल्याला बुद्धत्व प्राप्त होतं. म्हणून बुद्धाला आपण महाकारुणिक म्हणतोय की नाही. प्रत्येक भाषण करताना काय म्हणतो? महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध. हे महाकारुणिक आहेत, महान करुणेनं त्यांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. आणि ही जनता दुःखामध्ये आहे, अज्ञानात आहे, अंधकारात आहे, कलहात आहे, त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी धम्माचं ज्ञान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. ते धम्माचं ज्ञान आपण स्वीकारावं असं मला वाटतं. म्हणून अंगुलीमाल घ्या, किस्सा गौतमी घ्या, असे अनेक बुद्ध काळात शेकडो लोक बुद्धांकडे आले आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन बुद्धांनी घडवलं. आपल्याला ही गोष्ट करायची आहे, पण त्याची पूर्वतयारी काय? आधी आपण धम्म ऐकला पाहिजे, धम्म वाचला पाहिजे, त्याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे आणि मग आपण त्याच्यावरती चाललं पाहिजे. केवळ ऐकलो थांबलो आपण पोचणार नाही, केवळ वाचन केलं आपण पोचणार नाही, केवळ चर्चा केली तरी आपण पोचणार नाही.
जसं त्या हॉटेलमध्ये माणूस जेव्हा अन्न हा तोंडामध्ये घालतो तेव्हा त्याला त्याचा लाभ होतो, तसाच हा धम्म आहे. धम्म जेव्हा आपण आतमध्ये उतरणार आहे तेव्हाच त्याचा फायदा होणार आहे, अन्यथा फायदा होणार नाही. म्हणून या निमित्तानं वर्षावास सुरू आहे. पावसाळ्याच्या 3 महिन्यामध्ये एकत्र राहायचे, चिंतन करायचे आणि स्वतःला विकसित करायचे. आपण रविवारी का असेना एकत्र जमतोय ही चांगली गोष्ट आहे. तर मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपण धम्मामध्ये अधिकाधिक परिपक्व व्हावं, स्वतःचा विकास करावा. स्वतःचा विकास करता करता समाजाचा विकास करायचा, इतरांचा विकास करायचा आहे. स्वतः आपण मैत्रीवान बनूया. आपण स्वतः इतरांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही हे आपण ठरवलं पाहिजे. माझ्याकडून कुणालाही म्हणजे माणसांनाच नाही, कुठल्या जनावराला सुद्धा माझा त्रास नाही झाला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. आणि ते होण्यासाठी आपल्या मनामध्ये मंगल कामना आपण विकसित केल्या पाहिजेत. या गोष्टी आपण केल्या तर बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, बाबासाहेब म्हटले होते की केवळ एक चांगला बौद्ध असणं उपयोगाचं नाही आहे, तर बौद्धांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. कारण धर्मप्रचार करणं हीच खरी मानव सेवा आहे. किती मोठं वाक्य बाबासाहेबांनी सांगितलं की मानव सेवा आहे. जेव्हा आपण चांगल्या गोष्टी लोकांना शिकवू ना तर ती खऱ्या अर्थानं मानव सेवा आहे. एखाद्याला आपण पैसे दिले तर 1 महिनाभर तो चांगलं जीवन जगू शकेल. एखाद्याला अन्न दिलं तर तो 1 तासभर त्याची भूक जाईल, एका दिवसाची भूक जाईल. एखाद्याला आपण कपडे घेऊन दिले तर 1 वर्षभर त्याला कपडे लागणार नाहीत. पण एखाद्याला आपण जर धम्म दिला तर त्याच्या आयुष्याचा प्रश्न आपण सोडवू शकतो. लोकांची वाट घसरते, रस्ता चुकतो, आयुष्य उद्ध्वस्त होतं. पण धम्म आपण एखाद्याला दिला तर त्याचं आयुष्य चांगलं होतं. म्हणून या धम्मातून निब्बाणाकडे आपल्याला जायचं आहे, अंतिम दुःखमुक्तीकडे आपल्याला जायचं आहे. हा मार्ग खूप महत्वाचा आहे. म्हणून पुन्हा बाबासाहेबांचं वाक्य आपण लक्षात आणूया. प्रज्ञा, शील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझं जीवन चालवेल. आपलं जीवन चालवण्याचा निश्चय आपण करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना पुन्हा नमो बुद्धाय. जय भीम.